आणि यानंतर आपण थेट दिल्लीमध्ये जाऊयात. माझे सहकारी कृष्णा केंडे सध्या संजय राऊतांसोबत आहेत आणि ते त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. कृष्णा, कायमस्वरूपी शिवसेनेच्या लक्षात राहतील त्याचं कारण आहे की दुसऱ्या वेळा या ठिकाणी निवडून आलेले खासदार या ठिकाणी जातात. पूर्वी आमदार देखील गेलेले होते. तुम्ही बराच काळ शिवसेना वाढवली आहे, शिवसेना जवळून पाहिलेली आहे. हा काळ जो आहे शिवसेनेसाठी, खास करून उद्धव ठाकरेसाठी, हा किती कठीण आहे असं तुम्हाला? म्हटलं तर कठीण आहे, म्हटलं तर आव्हान स्वीकारून पुढे गेलं पाहिजे. आणि कोणत्याही राजकीय पक्षाच्या जीवनामध्ये असा कालखंड हा एक विशिष्ट काळासाठी येत असतो. प्रत्येक संस्थेच्या जीवनामध्ये येतो, संघटनेच्या जीवनामध्ये येतो. चढ उतार हे राजकारणामध्ये होत असतात. विशेषतः गेल्या 12 वर्षापासून ज्या प्रकारचं राजकारण संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात सुरू आहे ते पाहता आमच्यासारखे लोक अशा प्रकारच्या घृणास्पद राजकारणाची अपेक्षा करतात. नीतिमत्ता शून्य किंवा संस्कारहीन, लोकशाहीची मूल्य न जपणारं किंवा संविधान न मानणारं राजकारण हे 12 वर्षापासून सुरू आहे. आणि जोपर्यंत हे लोक सत्तेत आहेत तोपर्यंत हे थांबणार नाही याचा विश्वास आम्हाला असल्यामुळे आम्हाला अशा घटनांचा धक्का वगैरे बसत नाही. असं आहे की आत्ताचं जे म्हणजे एक ही दुसरी घटना आहे. म्हणजे पहिली घटना घडली, पुन्हा तेच शिवसेनेच्या वाट्याला आलं. काय करू शकतो त्याला तुम्ही? वाट्याला आलं, आमचे लोक जर कोणी जात असतील, आता अजून काय नक्की झालेलं नाही, या आधी गेले, त्यांना पक्षामध्ये काय कमी होतं? ते मंत्री होते आणि चांगल्या खात्याचे मंत्री होते, ते आमदार होते. असे अनेक लोक होते की ज्यांना कोणी नगरसेवक पण केलं नसतं किंवा ग्रामपंचायतीचं सदस्य केलं नसतं. अशा लोकांना आमदार खासदार आम्ही केलं होतं. याच्यापेक्षा पक्ष काय देऊ शकतो तुम्हाला? पक्ष जेव्हा सत्तेत असतो तेव्हा तुम्हाला त्याचा उपभोग घेता येतो. पण जेव्हा पक्ष सत्तेत नसतो, विरोधी पक्षात असतो, तेव्हा निवडून आलेल्या विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी ठरवायला पाहिजे, मनाशी खुणगाठ गाठली पाहिजे की आता आपल्यापुढे संघर्ष आहे आणि हा संघर्ष आपल्याला करावा लागेल. हे कधी लक्षात आलं तुमच्या की असं होत आहे? आणि त्यानंतर तुम्ही काय पावलं उचलले, काय प्रयत्न केले ते थांबवण्यासाठी? नाही, हे पावलं वगैरे टाकून हे काय थांबत नाही. हा एक रोग आहे. लक्षात कधी आलं या रोगाची लागण झाली? नाही, लोकांची बॉडी लँग्वेज कळते ना. टाळाटाळ करणं, अमुक करणं, जसं ताप येण्यात खोकला होतो, सर्दी होते, घसा दुखतो, डोळे चुरचुरतात, माहिती आहे ना, थोडंसं तळताना खास खाते, अशी लक्षणं असतात. ते राजकारणातसुद्धा असतात. दिसायला सुरुवात झाली कधी? दिसतं नाही, दिसतं. पण आता असं आहे की तुम्ही जर ठरवलं असेल कोणी, तर त्याने आधी राजीनामा दिला पाहिजे. तुमच्यात किमान नीतिमत्ता असेल तर तुम्ही ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आलात, ज्या पक्षानं तुम्हाला खासदार केलेलं आहे, ज्या पक्षानं तुम्हाला खासदारकीसाठी पैसे दिले आहेत लढायला, कार्यकर्त्यांचं श्रम घाम दिलेला आहे, तुम्ही राजीनामा द्या आणि तुम्हाला कुठे जायचं आहे तिथून तुम्ही निवडणूक लढा, काही हरकत नाही. यातनं एक प्रश्न असा उपस्थित होतो की मागची जी फूट झाली होती त्यावेळेस ओमराजे असतील किंवा बंडू जाधव असतील यांनी आपल्यासोबत राहणं पसंत केलं. पण आता नेमकं काय असं घडलं? आणि जे कारण सांगितलं जाते, खास करून जे पूर्वीचं कारण होतं की तुम्ही पक्ष ज्यांच्याशी लढाई केली त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसला, म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेलात. आता असं म्हटलं गेलं, म्हणजे अजून ते तेवढं समोर नाही आलं, पण ते बोललं जातं की उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत. मग निवडून आले काय लोक? उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत. हां, मग निवडून कसे आले? तुमच्या प्रचाराला कोण आलं? तुम्हाला साधनं कोणी पुरवली? तुमच्या लढाया लढल्या कोणी? हां, हे खोटं बोलतात. तुम्ही खासदार आहात, तुम्ही तुमच्या मतदारसंघात काम करा ना, तुम्हाला वेळ कशाला पाहिजे? निधी मिळत नाही. बघा, तुम्ही जेव्हा विरोधी पक्षाची उमेदवारी घेता आणि निवडून येता तेव्हा तुम्ही एक खुणगाठ बांधली पाहिजे की मी विरोधी पक्षाचा आमदार किंवा खासदार आहे, मला यापुढे संघर्षच करावा लागेल. विरोधी पक्षाचा नशिबी संघर्ष असतो. निधी सरकार देतं आणि हे सरकार आपल्याला निधी देणार नाही, हे तुम्हाला माहीत आहे. तरी तुम्ही आमदार खासदार व्हायला आमच्या पक्षात आलात, निवडून आणलं आम्ही तुम्हाला. त्याच्यामुळे हा जो बहाणा आहे हा भंपक आहे. बरं, आता पक्ष फुटलाय पुन्हा एकदा असं म्हणायचं?
बघा, पक्ष फुटत नाही. काही आमदार खासदार असतात हे लोभापोटी, स्वार्थापोटी, त्यांना काही कोणी ब्लॅकमेल करत असतं, अजून काय त्यांना हवं असतं, त्यापोटी ते फुटतात. 7, 8, 4, 5 लोक. पक्ष जागेवर असतो. जर पक्ष जागेवर नसतात तर 9-10 खासदार निवडून नसते आले ना आमचे. चिन्ह गेलं, पक्ष गेला, नव्या चिन्हावरती आम्ही इतके लोक निवडून आणले. केडर आहे ना खाली, कार्यकर्ता आहे, मतदार आमचा आहे. आता या महापालिका निवडणुकीत भले आम्हाला फार मोठं यश नसेल मिळालं, पण प्रत्येक महापालिका हद्दीमध्ये आम्हाला 5-5, 6-6 लाख मतं पडलेली आहेत. आपण कपिल सिब्बल यांना आता काही वेळापूर्वी भेटला, त्यांनी काय सल्ला दिला किंवा आणि त्यांनी कशाला सल्ला द्यायला पाहिजे? आम्हाला माहिती आहे, आम्ही 4 वर्ष हेच खटले लढतो आहोत ना. आम्ही काय तृणमूल काय, इतर पक्ष काय, आम आदमी पार्टी काय, आता आमचं एक या निमित्ताने सिंडिकेटच झालेलं आहे. आम्ही निर्माण करायचे माणसांनी त्यांनी फोडायचे, मग आम्ही परत कोर्टात जायचं किंवा निवडणूक आयोगात जायचं. तर आम्ही जवळजवळ आता या कायद्याचे पंडित झालेलो आहोत. पक्षांतर विरोधी कायद्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या फुटीला मान्यता नाही. खोके, गद्दार हे सगळ्या टीकेचा भाग झाला. मात्र काय असं आहे की 2 वेळा खासदार या ठिकाणी फुटतात की तेच काय? पैसे. यांना कारण काय दुसरं? हे काय संत महात्मे स्वतःला समजत असतील तर तसं काही नाही. त्यांना कारण काय आहे त्यांनी सांगावं ना, ह्या कारणासाठी आम्ही पक्ष सोडला. आता मी या क्षणी कोणाची नावं घेणार नाही, कारण अजून ते सिद्ध व्हायचं आहे कोण जात आहे कोण नाही जात. पण ह्या लोकांनी जाण्याचं कारण काय आहे? तुम्ही खासदार व्हायला आलात ना, तुम्ही खासदार झालात. तुम्ही आमदार व्हायला आलात, तुम्ही आमदार झालात. सत्ता नाही म्हणून मंत्री नाही झालात. आता मला असं कळलं की जे फुटून चाललेत 5-6 लोक असं म्हणतात, त्याच्यामध्येच वाद सुरू आहेत की मंत्री कोणी व्हायचं. तुम्ही एक कारण सांगितलं बँकेचं, पण काय कारण आहे? कुठलं? ह्याचं खटल्याचं कारण सांगितलं ते ओमराजे निंबाळकरांचं आहे. अशी कुणाकुणाची काय काय अनेक लहान लहान गोष्टी असतात, तो त्याचा काय एवढा इश्यू करायचा? मला तुरुंगात टाकलं, मी रडत बसलोय. माझं राहतं घर जप्त केलं, माझं सगळं जप्त केलेलं आहे, आम्ही राहतो बाहेर. तुरुंगात टाकलं, छळ केला माझा. अख्खा दिवस आम्ही कोर्टात जातो. आमच्या मुलांना, आमच्या बायकांना कोर्टात जाऊन, ईडी समोर जाऊन उभं राहावं लागतं. आम्ही काय त्याचा काय तमाशा करतोय का? आपल्या नशिबी विरोधी पक्ष म्हणून हे जगणं आलं आहे. आपण राजकारणामध्ये आहोत, आम्ही हे लढत राहू. आम्हाला परवा नाही. आम्हाला रस्त्यावर गोळी घातली लढताना, तरी आम्ही ती गोळी छातीवर घेऊ, पाठीवर नाही घेणार. हां, तुम्ही बोलताना उत्तराबद्दल बोललात की त्यांना आता उत्तर देऊ ना उत्तर देणार. काय करणार आहे? हे सगळे गांडू बदमाश लोक आहेत. मग तृणमूलचे लोक असतील, आम आदमी पार्टीचे लोक पळून गेलेले असतील, शरद पवारांच्या पक्षाचे लोक पळून गेलेले असतील. हे पळपुटे लोक आहेत. हे आपल्या आपल्या जागीरदाऱ्या वाचवण्यासाठी आणि ज्यांच्याकडे जागीरदारी नाही ते जागीरदाऱ्या प्राप्त करण्यासाठी हे अशी पक्षांतरं करतात. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. या देशाच्या राजकारणाचं इतकं अधपतन आम्ही पाहिलं नव्हतं. मी अनेक वर्ष दिल्लीमध्ये आहे. ठीक आहे, लोक इकडे तिकडे जात असतात, पक्ष सोडलेत लोकांनी, पण त्याला काहीतरी एक चाड असते नीतिमत्तेची. या कारणासाठी जगजीवन रामनी पक्ष सोडला, आणीबाणीच्या विरोधात पक्ष सोडला. जगजीवन रामने असं काय आहे का यांचं की फार मोठ्या नैतिक मूल्यासाठी, राष्ट्रीय कारणासाठी पक्ष सोडला? चिंतामणराव देशमुखांनी राजीनामा दिला, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी दिला, मुंबई मिळावी म्हणून दिला. असं काही नेटे कारण आहे का? सांगा ना. आपण ओम बिर्ला यांची पण भेट घेतली. काय लोकसभेचे अध्यक्ष आहेत. आता या पुढल्या अनेक कारवाया त्यांच्या दालनातच होणार आहेत. जर काय घडलं तर आम्ही त्यांना कल्पना देऊ का आम्ही असं ऐकतोय की काही लोक आमच्याकडले एक वेगळा गट स्थापन करून आपल्याकडे यायच्या तयारीत आहेत. काय हरकत नाही म्हटलं. पण या संदर्भात हे आमचं पत्र आहे, याच्यामध्ये काही नियम कायदे काय आहेत या संदर्भात हे आपण जाणता. ते फक्त आमचं कॅवेट आहे, ते तुम्ही समजून घ्या. आमचं अपील आहे आणि आमचं म्हणणं समजून घ्या याच्या आधी. आणि आमची एवढीच अपेक्षा आहे की या संदर्भात जो नियम, कायदा, घटनेतलं 10वं कलम
आणि सुप्रीम कोर्टाचे निर्देश जे आहेत अशा प्रकरणात त्याचं आपण योग्य पालन कराल अशी आम्हाला अपेक्षा आहे. असं आहे की मागच्या फुटीच्या वेळी काही चुका झाल्या असतील, त्या नंतर लक्षात आली असतील, त्या चुकांची दुरुस्ती काही चुका बिका नाही. न्यायालयात 4 वर्ष झालं खटला रेंगाळला आहे, काय चूक असणार? न्यायालयानं 5 मुख्य न्यायाधीश बदलले, 5 एका प्रकरणात जो विषय देशाच्या संविधानाच्या अस्तित्वाचा आहे त्या संदर्भात आम्ही 4 वर्ष न्याय मागतो आहोत. 5 मुख्य न्यायाधीश बदलले, आता 6वे यायची वेळ झाली तरी तुम्हाला ऐकायला वेळ नाही का? आम्हाला कळत नाही का तुमच्यावर कोणाचा दबाव आहे? न्यायालयात, सुप्रीम कोर्टामध्ये, निवडणूक आयोगात लोकांना कळत नाही का? लोकांना कळतं ना. किती खासदार संपर्कात नाही आहेत तुमच्या? बघा, या क्षणी तुम्ही म्हणाल, आम्ही म्हणतो आमचा पक्ष एक संघ आहे संसदेतला, तर आम्हाला कोणी अधिकृतपणे काही सांगितलेलं नाही आहे. उद्या आम्ही जेव्हा मिटिंग जी बोलवली आहे आमच्या पार्लमेंटरी पक्षाची, त्यासाठी आम्ही एक व्हीप काढलेला आहे. आमचे जे मुख्य प्रतोद आहेत अनिल देसाई किंवा गटनेते लोकसभेतले अरविंद सावंत लोकसभेत, यांनी व्हीप काढला आहे की या बैठकीला उपस्थित राहा. तेव्हा उद्या आम्हाला कळेल कोण येत आहे कोण नाही येत. शिवसेनेने अनेक बंड या ठिकाणी पाहिली आहेत. पक्ष पुन्हा एकदा भरारी घेतो, खासदार निवडून येतात, आमदार निवडून येतात, पण हे ग्रहण पक्षाच्या मागे लागले ते का सुटत नाही? मोदी आणि अमित शहांची सत्ता सुटली का आपाप ग्रहण सुटले. तेच ग्रहण आहे ना. खरं ग्रहण काय आहे? देशाच्या लोकशाहीला लागलेलं. केंद्रातली सत्ता लोकशाही मानत नाही. केंद्रातली सत्ता सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाला निष्पक्षपणे काम करू देत नाही. हेच तर ग्रहण आहे. त्या ग्रहणामुळे देशाला ग्रहण लागलं आहे. तुमचा पक्ष आता फक्त मुंबईपुरता राहिला आहे अशी टीका होते, आणि जे नगरसेवक आहेत ते देखील टिकणार नाहीत असं एकनाथ शिंदेचे बोलू द्या ना, त्यांना बोलायला काय झालं? आम्ही निवडून आणलेलं आहे, त्यांनी निवडून आणलेले लोक नाही आहेत. ते तुम्हाला पैशाचा जो माज आहे ना आणि सत्तेचा, तो एक दिवस असा उतरेल की लोक रस्त्यावर तुम्हाला अंडी आणि दगडे फेकून मारतील. उद्धव ठाकरे यांच्याशी काय बोलणं होतंय? सतत सुरू आहे. पक्षाचे प्रमुख आहेत, ते त्यांना चिंता वाटणारच. बोलणं सुरू आहे ना सातत्यानं. उद्धव ठाकरे यांच्याशी काय कोणाचं बोलणं झालं, जसं राहुल गांधी किंवा शरद पवार किंवा अन्य? होत असतं बोलणं अशा वेळेला एकमेकांशी. जसं आता ममता बॅनर्जींशी आमचं बोलणं मधल्या काळात, आम्ही त्यांना धीर देत होतो, काही असं झालं मार्गदर्शन होईल ना, सांगू ना योग्य वेळी. आता पुढे का लढत राहायचं जोपर्यंत राजकारणामध्ये या प्रवृत्ती निर्माण होत आहेत तोपर्यंत आमच्यासारखे लोक त्या प्रवृत्तीविरुद्ध लढत राहतील. पण एक यामध्ये शेवटचा प्रश्न असा येत होता, गट स्थापन झाल्याची या ठिकाणी माहिती समोर येते आहे आणि तो विलीन केला जाईल. मात्र आपण एक उदाहरण मागचं पाहिलं, तृणमूल या ठिकाणी गट वेगळा केला, मात्र तो भाजपामध्ये विलीन झाला नाही, तर तो एका वेगळ्या पक्षामध्ये विलीन झाला. तर आत्ताची स्थिती तुम्हाला असं वाटतं की असा जर गट फुटला? बघा, मुळात असं या क्षणी असं चित्र कोणतेही समोर नाही की आमचा पक्ष फुटला आहे. हे मी कसं काय सांगू की आमचा पक्ष फुटला आहे? दुसऱ्या पक्षात वगैरे विलीन स्वतः एकनाथ पक्षांनाच विलीन व्हावं लागेल. जर सुप्रीम कोर्टानं आमचं म्हणणं ऐकलं आणि निर्णय दिला तर घटनेतल्या 10व्या अनुच्छेदानुसार एकनाथ शिंदे यांचा पक्षच राहत नाही. त्यांचा गट त्यांचा पक्ष जो आहे हा अमित शहांच्या मेहरबानीवर टिकून आहे. तो अमित शहांचा पक्ष आहे, तो काय शिवसेना नाही आहे. जिथे ठाकरे नाही तिकडे शिवसेना कशी असेल? त्याच्यामुळे त्यांनासुद्धा एकनाथ शिंदेना एखादा असा सिटिझन इंडिया वगैरे असे जे पक्ष आहेत, नॅशनलिस्ट सिटिझन इंडिया असे पक्ष त्यांना शोधावे लागतील. महाराष्ट्रातले किंवा मेघालयामधले, नागालँडमधले, त्यात त्यांना विलीन व्हावं लागेल. या सगळ्यामध्ये एक तुम्ही सातत्यानं हे पाहतात, काय बोध घेणार आहात अशा सगळ्या घटनांमध्ये? आम्ही कशाला बोध घ्यायचा? आम्ही काय पाप केलंय का? आम्ही काय गुन्हा केलाय का? काय घेणार आहात यापुढे? काही काळजी घ्यायची गरज नाही. जोपर्यंत दिल्लीवर गुजरातच्या व्यापाऱ्यांचं राज्य आहे तोपर्यंत तुम्ही किती काळजी घेतलीत तरी व्यापारी हे जे आहेत दिल्लीतले राजकीय चोऱ्या माऱ्या लांडा लबाड्या करत राहणार. हे ईस्ट इंडिया कंपनीसारखं आहे.
मागे या सगळ्याच्या ऑपरेशन मागे एकनाथ शिंदे, भाजपा आणि ते कशासाठी? कोणी असू द्या, त्यांना शिवसेनेची भीती वाटते. आम्ही प्रखर राष्ट्रवादी आहोत, आम्ही प्रखर हिंदुत्ववादी आहोत, जनमानसामध्ये आमची पकड आहे, याची त्यांना भीती वाटणारच ना. आणि मुळात या दिल्लीतल्या व्यापाऱ्यांना बाळासाहेब ठाकरेंचा आणि शिवसेनेचा पहिल्यापासून द्वेष आहे. त्यांच्या हातात सत्ता असल्यामुळे त्यांना त्या द्वेषाच्या उकाळ्या फुटत आहेत, एवढंच. हे होते संजय राऊत आणि त्यांनी जे ऑपरेशन टायगर या ठिकाणी त्याची चर्चा सुरू आहे त्याबद्दल ABP माझाशी सविस्तर चर्चा केली. कॅमेरामन वेद पांडेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.